न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम बाळगणारे सर्वच करत आले आहेत। राजूर वरून अहिल्यानगरला जाणारा लॉंग मार्च आता सुरू झालेला आहे। साधारणपणे 5000 लोक नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून अहमदनगर आणि अकोल्यातून जमा झालेले आहेत। हे जबरदस्त अशा प्रकारचा लॉंग मार्च आहे। लोकांचा उत्साह आहे। आशा कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई, शालेय पोषण आहार कर्मचारी, डेटा ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार हे कर्मचारी उतरलेले आहेत। आदिवासी मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत, शेतकरी उतरलेले आहेत। सरकारकडे ज्या मागण्या केल्यात त्याची दखल आता सरकारला घ्यावी लागेल। लोकांना असं वाटत होतं की लोक राजूर सारख्या दुर्गम भागात येणार नाही, परंतु आपण पाहताय लाल वादळ हे खऱ्या अर्थानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता उतरलेलं आहे आणि हे सगळं लाल वादळ आता अकोल्याच्या दिशेने जाईल। आम्ही अकोल्याला मुक्काम करू आणि संगमनेर आणि लोणीच्या दिशेने आम्ही झेपावू। ही संख्या वाढत जाणार आहे। आपण पाहताय वेगवेगळ्या भागातून आलेले लोक हे रस्त्यानं ऍड होत आहेत, जोडले जात आहेत आणि मला खात्री आहे की एक जबरदस्त अशा प्रकारचा माहोल आता राजूरच्या नगरीत बनलेला आहे, तो वाढत जाणार आणि एक जबरदस्त अशा प्रकारचं लाल वादळ हे काय असतं हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवतरेल। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र संघटनांच्या वतीने आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर राजूर येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रशासनाच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सरकारच्या वतीने कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांची हेळसांड करण्यात आलेली आहे आणि आज या मोर्चामध्ये शेतकरी, कामगार आणि सर्व स्तरातील कर्मचारी या ठिकाणी उतरलेले आहेत। मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे। वन जमीन कसणाऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावे झाले पाहिजे। घराच्या तळ जमिनी ज्यांच्या नावावर नाहीये, ज्या सरकारी जमिनीवर घरं बांधून राहत आहेत, अशा गोरगरिबांना त्यांची घराची तळजमीन त्यांच्या नावावर झाली पाहिजे। अंगणवाडी कर्मचारी आहेत, आशा कर्मचारी आहेत, अर्धवेळ परिचारिका आहेत, या सर्वांना त्यांच्या हक्काचा मोबदला पाहिजे आहे आणि या हक्काच्या मागण्यांसाठी आज राजूर येथून मोठ्या संख्येने मोर्चेकरी अहमदनगरकडे कूच करत आहेत। मागण्या मंजूर झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कर्मचारी थांबणार नाहीत असा निर्धार या ठिकाणी यांनी केलेला आहे। या मोर्चामध्ये हा मोर्चाचा पहिला मुक्काम आज अकोल्यामध्ये आहे। मोर्चा पहिल्या टप्प्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातीलच लोक या मोर्चात उतरलेले आहेत। यानंतर हा मोर्चा जसं जसं पुढे जाईल तसं तसं तीव्र आणि रुद्र रूप धारण करेल। महाराष्ट्रातील अनेक लोक या मोर्चामध्ये सामील होतील आणि या मोर्चा सरकारकडून मागण्या मान्य केल्याशिवाय थांबणार नाही अशी परिस्थिती या मोर्चाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे। जे कोणी अजून या मोर्चात सामील होण्याचे बाकी आहेत, जे कष्टकरी कामगार जे वंचित आहेत, या सर्वांनी या मोर्चात जमेल त्या ठिकाणाहून सामील व्हावं असं आव्हान मी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करीत आहेत। इन्कलाब गेल्या 17 वर्षापासून आम्ही आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल, एकदम हिमलावे इतबारी आम्ही काम करत आहोत। याच्यामध्ये आमची नियुक्ती झाली। 17 वर्षापासून आम्ही काम करतोय। 35 वर्षापासून आमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या देखील काम करतायत।
पेन्शन मध्ये 24% वाढ केली जी आम्हाला मंजूर नाहीये. पण ज्या श्रमिक लोक आहेत, जे कष्टकरी लोक आहेत, जे पोषणाहार शिजवतात, ज्या आशा सेविका आहेत, त्या गावावरती आरोग्याचं नियोजन करून लोकांना रोगमुक्त करत आहेत. अशांना मात्र हे सरकार वंचित ठेवत आहे. या सरकारने लवकरात लवकर आमचा विचार करावा आणि आमची प्रमुख मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे. महागाई वाढ खूप झालेली आहे, त्याचबरोबर मुलांचे प्रश्न आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे. या शिक्षणाचा ध्यास धरून या सरकारने आम्हाला मानधन नको, वेतन हवे. या म्हणीप्रमाणे आम्हाला लवकरात लवकर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. सीआयटीच्या नेतृत्वाखाली आज अखिल भारतीय किसान सभा, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, बांधकामगार, अर्ध परिचारिका, आज आम्ही राजूर ते लोणी, अहमदनगर असा लॉंग मार्च पायी मोर्चा काढलेला आहे. याच्यामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की सरकारने अनेक आश्वासनं देऊन सुद्धा ती आश्वासने आजपर्यंत पूर्ण केलेली नाहीये. ते फक्त कागदावरच राहिलेले आहेत. त्या मागण्या आम्ही पुन्हा एकदा मागण्यासाठी आज हा लॉंग मार्च मध्ये सहभागी होऊन हे लाल वादळ पुन्हा एकदा लोणी या ठिकाणी धडकणार आहोत आणि आमच्या पूर्ण मागण्या मागून घेणार आहोत. इन्क्लाब जिंदाबाद. मान्य कराव्यात, आमच्या मानधनात वाढ करावी तात्काळ आणि 5/0/2024 रोजी जो मंत्रिमंडळ बैठक 24 1,000 रुपये मानधन वाढीचा जो निर्णय झाला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे. आज राजूर येथून अखिल भारतीय किसान सभा आणि CITUच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात पायी मोर्चाची सुरुवात झालेली आहे. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत यामध्ये प्रामुख्याने जंगलची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे. खरं तर आता झालेला चारोटी ते पालघर हा पायी मोर्चा आणि त्याच्यानंतर नाशिक ते खर्डीपर्यंत जो काही मोर्चा झाला त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचे 4 मंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी ज्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत खरं तर फक्त अंमलबजावणी होणं बाकी आहे आणि त्याच्यासाठी आज हे सर्व शेतकरी कामगार चाललेले आहेत. आमचं प्रामुख्याने हेच म्हणणं आहे की जो काही ऐतिहासिक अन्याय आतापर्यंत आदिवासींवर झालेला आहे तर तो अन्याय दूर झाला पाहिजे आणि कामगारांचे जे काही प्रश्न आहेत प्रामुख्याने यामध्ये बांधकाम कामगारांचा मेडिक्लेम बंद करण्यात आलेला आहे. फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव त्याच्यावरचा उपचार त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की जे काही सर्वसाधारण आजार आहेत त्या सगळ्या आजारांवरती त्यांना उपचार मिळाले पाहिजे. त्याचबरोबर जे काही इतरही संघटना आहेत, आमची शालेय पोषण आहारची संघटना आहे की ज्यांना 1000 रुपये वाढीचं मान्य केलेलं आहे त्याची अंमलबजावणी होत नाही, ती अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याही भगिनी आज हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये चाललेल्या आहेत. त्याचबरोबर भंडारदरामध्ये ज्या काही जमिनी गेलेल्या आहेत वर्षानुवर्ष ते लोक पाण्यासाठी त्रस्त आहेत, साधं प्यायला पाणी मिळत नाही. त्या तिथल्या जे काही 9 गाव आहेत त्यांना पिण्यासाठी शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे ही मुख्य मागणी त्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्यांना जे काही मोबदल्याच्या जमिनी दिलेल्या आहेत त्या घेताना वर्ग 1च्या घेतल्यात आणि आता देताना वर्ग 2च्या दिलेल्या आहेत तर त्याही जमिनी वर्ग 1च्या त्यांना मिळाल्या पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल. ह्या प्रमुख मागण्यांसाठी आज राजूर पासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे. पहिला मुक्काम आमचा अकोले तहसील समोर असेल, त्याच्यानंतर तिथे काय चर्चा होते त्याच्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल. दुसरा मुक्काम हा आमचा प्रांत कार्यालयामध्ये असेल, त्याही ठिकाणी त्याच्यानंतर आमचं जे काही चर्चा होईल. प्रांताधिकारी साहेब खरं तर आता रविवारी येऊन गेले, त्यांची बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी पण बैठकीसाठी होते. खरं तर त्यांनी त्या दिवशी सांगितलेलं किती खरं माहित नाही, पण बुधवारी त्यांनी सांगितलंय की मंत्रिमंडळात बैठक लागेल. जर बैठक लागली तर चांगली गोष्ट आहे, नाही लागली तर लोणी पासून पुढे आमचा राज्यव्यापी हा मोर्चा होणार आहे आणि तिथून पुढे मग राज्याचे जे काही इतर प्रश्न आहेत तेही कामगार या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि मोर्चाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. किमान 30-35 हजार लोक तिथून पुढे मग नगरपर्यंत पायी चालतील. बाळगणारे सर्वच करत आले आहेत. राजूर वरून